वारकरी आपण पंढरपूरला जातो. आपल्याला जाण्याला जेवढा आनंद आहे ना त्यापेक्षा जास्त त्या भगवंताला आनंद आहे की आषाढीला माझे वारकरी आता माझ्याकडे येणार आहे. मग त्या ठिकाणी मस्त पैकी दिंडी प्रदक्षिणा, हरिपाठ, कीर्तन, जागर, भजन, भारुड सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आषाढी एकादश होती आणि द्वादशीला वारकरी पाठीमागे निघतात. मग सगळ्याला दुःख होतं, देवा चाललोय रे तुला भेटून, आता देवा चाललोय रे तुला भेटून देवा. त्यावेळेस देवाच्या देखील पाणी येतं डोळ्याला आणि देव म्हणतोय अरे नका ना जाऊ रे वारकऱ्यांनो, अरे एवढी मोठी गर्दी होती, आता तुम्ही सगळे गेल्यावर मला कोण आहे, नका ना जाऊ नका ना जाऊ. वारकरी म्हणतात देवा तुमचं काय आहे, तुम्ही रखमिणी आहे साहेबाला पायात मागे माग उभा केलंय, तुम्ही आपली एकटी उभा राहिले, पण आमच्या मागे लय राड आहे, म्हशी आहे, शेण काढावं लागत, आम्हाला धार काढावं लागत, शेण उचलावं लागत, दारे धरावं लागत, आता कपाशी खुरपायची आम्हाला लय काम आहे, जावा लागेल तुम्हाला. बरं जा, पण एक काम करा, कधीतरी येत जा रे, निदान दोन वेळेस तरी येत जा, 2 वेळेस. आषाढी कार्तिकी विसरू नका मान, आषाढी कार्तिकी विसरू नका मान, आषाढी कार्तिकी विसरू नका मान, आषाढी कार्तिकी विसरू नका पांडुरंगा. पांडुरंग भगवान परमात्मा वारकऱ्यांना म्हणत असतो मला सोडून जाऊ नका. जर वारकऱ्यांमध्ये एवढं प्रेम भगवान परमात्मा करतोय तर नामदेव महाराजांशिवाय देवाला अजिबातच करमत नव्हतं. कारण नामदेव महाराज आणि देव अजिबात बाजूला नव्हते. नामदेव महाराजांचं देवाचं नातं मोठं झाल्यानंतर नाही महाराज, लहानपणापासूनच नातं आहे. ज्या वेळेस नामदेव महाराज लहान होते, महाराज एवढे हे टाबर बसले तर 2-3 एवढे नामदेव महाराज होते. त्यावेळी दामाजी पंत नामदेव महाराजाचे आजोबा, वडील मी किती लक्ष देतो. दामाजी पंत गावाला गेले आणि नामदेव महाराजांच्या आईने नामदेव महाराजांना हाका मारली, हे राम्या अरे इकडे, तुझे वडील गावाला गेले, हा नैवेद्य घे आणि देवाला दाखव. आता नामदेव महाराजांनी नैवेद्य घेतला. नैवेद्य कसा असतो, पूर्ण ताटामध्ये असतो. एक चपाती भाजी सगळं, ते भात वरण सगळा असा केला जातो, त्याला नैवेद्य म्हणतात. आणि एवढाले ताट भरून करतात, त्याला काय म्हणतात, निवद. तुम्ही नाही घेत का ते मावल्याला, ते निवद. नैवेद्यामध्ये पूर्ण भज असत आणि निवदामध्ये भज काय, बिचाऱ्या मावल्याच्या नशिबात भजच नाही. त्यांना पोंड ते एवढे नसते का, ते भजे करून राहिलेले ते पोंड आता कुर्लही नाही बिचारायला, अशी कुर्लही करायची अशी, आणि ती आमटी तर दिसते अशी करायची, झाली आमटी. आणि मग ती निवद घेऊन जातात. ते निवद म्हणजे काय बारीक असत. नैवेद्य घेऊन गेले नामदेव महाराज आणि नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेल्यानंतर देवाला म्हटले, देवा नैवेद्य आणलाय, खा नैवेद्य. आता देव कुठे नैवेद्य खात असतो का, होय खातो का तुम्ही म्हणाला खात नाही म्हणून तर एवढा करतो. अरे खात नाही तरी एवढा करता, जर खाल्ला असतं तर खात नाही तरी एवढा नैवेद्य देवाने खाल्ला नाही. नामदेव महाराज म्हणू लागले, देवा घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास
एक तरी घे घास विठ्ठला भूक नसे का तुला लागली माय यशोदा म्हणे आठवली हे भगवंता अरे यशोदेचा नैवेद्य कसा खात होतास तुला हात नैवेद्य खात नाहीस म्हणजे तुला यशोदा आठवली काय तुला आठवली का यशोदा म्हणून यशोदा आठवल्यामुळे तू नैवेद्य खात नाहीस का मी घेऊन आलो नैवेद्याला खावा लागेल देव नैवेद्य खायना देवाला नामदेव महाराज म्हणे देवा नैवेद्य खातो का नाही का दररोज खाता माझ्या वडिलांच्या हाते खातो तसं वडिलांच्या हाताने नैवेद्य खात नव्हता पण हे नामदेव महाराजाला माहित नव्हतं नामदेव महाराज प्रार्थना करून लागले आता तुला देवा शेवटचा सांगतोय जर नैवेद्य खाल्ला नाही तर माझं डोकं ह्या पायरीवर आपटी खातो की नाही तरी देव नैवेद्य खायना देवा हे बघ देवा तुझा माझा तुझं माझं काय वैर आहे का नामा म्हणे देवा केला माझी किंवा नाही तरी जीव घ्यावा माझा नाही तरी जीव घ्यावा माझा देवा तुम्ही जर नैवेद्य खात नसेल तर माझं डोकं पुढील माझा जीव तरी घ्या नंतर नैवेद्य तरी खा असं म्हणून नामदेव महाराजांनी डोकं आपटलं त्या पायरीवर पण जसं डोकं आपटलं तसं त्या पायरीच्या डोक्याच्या मध्ये देवाचा हात अरे नाव्या तुला काही कळतं का रे अरे मला कशाला नैवेद्य खायला घालतोय अरे दगडातला देव कुठं नैवेद्य खात असतो का नामदेव महाराज म्हणले पण दगडातला देव कुठं बोलत असतो का तुम्ही तर माझ्या बरोबर बोलायला लागलात नैवेद्य खावा लागले खातो म्हणले पण कुणाला सांगू नको मग काय भक्ती महाराज नामदेव महाराज भगवान परमात्मा खायला लागला आता नामदेव महाराजांनी ते एवढ्या नामदेव महाराजांनी छोटासा घास मोडून घ्यावा आणि देवाला खाऊ घालाव हे भगवंताचं नातं नामदेव महाराजांचं होतं नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवला आणि नामदेव महाराजांनी मोकळं ताट घेऊन गेला आई म्हणली काय लय वेळ लागला देव लवकर येईना म्हटली त्याच्यामुळे वेळ लागला नैवेद्य कुठं आहे म्हणले खाल्ला देवाने नाण्या खोटं बोलू नको नैवेद्य कुठे सांग अगं आई खरंच देवाने नैवेद्य खाल्ला अरे नैवेद्य कुठे खरं सांग अगं आई शपथ देवाने नैवेद्य खाल्ला खोटं बोलू नको तू नैवेद्य खाल्लाय अजिबात खोटं बोलू नको तुझ्या बापाच्याने कधी खाल्ला नाही तू खाल्ला अरे तुझ्या बापाने अक्का विषय घातलाय तर नैवेद्य खाल्ला नाही तुझ्या हाताने कस काय आई कशाची शपथ घेऊन सांगतो त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो नैवेद्य तिनेच खाल्ला खाल्ला ना बरं ठीक आहे खाल्ला मग आज खाईन का म्हणले हा पण आता खायचा नाही पण आता त्याला दूध पी दिलं तर पी आता जेवण केलं परत कसं जेवण कर पण दूध पी दिलं तर मग पी मग आमचे फिटर म्हणले दूध म्हणलं आता जेवण केलं दूध पिऊ आपण नंतर दूध मग दुधाचा प्याला घेऊन आले आणि नामदेव महाराज म्हणू लागले देवा मगाशी जसं नैवेद्य खाल्ला तसं एवढं दूध प्याला दूध नामदेव हाती दूध प्याला
भगवंताला प्रार्थना केली नामदेव महाराजांनी, दूध घेऊन आलोय, हे दूध प्यावं लागेल. नंतर म्हणजे मागाच्या वणी डोकं आपटीन. हा मग तुला तर माहिती देव आपला कसं आहे, घेतो का जीव जीव आपटू का डोकं. नामदेव महाराजांनी दुधाचा प्याला घेतला महाराज, आणि नामदेव महाराजांच्या हातातून देवाने दुधाचा प्याला घेतला आणि देव गट 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 दूध पिऊन घेतलं महाराज. हे कुणाचं सांगतोय? शेखापूरच्या नामदेवाचं नाही, नामदेव फोंद्याचं नाही, हे नामदेव महाराजांचं सांगतोय. नामदेव महाराज हे नामदेव महाराजांचं आणि देवाचं नातं होतं. एवढ्या जवळचे नामदेव महाराज होते. ते नामदेव महाराज छोटे असतील का? कमी अधिकार असेल का? आवड नामदेव महाराजांचा अधिकार आहे का? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलं का देव येऊन पुढे नाचत होता. आमच्या कीर्तनात लोक झोपत नको खाते टाळ्या वाजा म्हणलं का हे कोणाचे कीर्तन? हे आमच्या कीर्तना. पण नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि पुढे भगवंताने नाचावं महाराज. एवढा मोठा नामदेव महाराजांचा अधिकार आहे, तरीही नामदेव महाराज सावता महाराजांचं वर्णन करतात. ही संप्रदायाची उंची आहे महाराज. विठाला संप्रदायाची, त्याला तेवढी भक्ती लागते. आपण मग नैवेद्य नेतो पण कोणी खात नाही. त्याला खाल्लं तर कुत्रे खाते. त्याला प्रेम लागतं, तेवढी श्रद्धा लागते, तेव्हा ती झाल्याशिवाय राहत नाही. आपली श्रद्धा नाही महाराज. असं तुम्ही सवस्ते जीव घालतो ना, सवस्ते जीव घालता का म्हणलं? सवस्ते आहेत का तुम्ही? आहेत ना? मला दाखवा आपली असेल. सवस्ते जीव घालताना मला मावशीने फोन केला, शेजारच्या म्हणली महाराज आमची तर जेवायला ना. म्हणलं काय भानगड? म्हणलं सवस्तेत आमची. तर म्हणलं मी काही समस्या नाही म्हणली. पण महाराज तुम्ही म्हसोबा म्हणून या. येतो म्हसोबा म्हणून चला. मग जेवायला गेलो आणि जेवायला बसलो. जेवायला बसलो म्हणलं काय भानगड मावशी कशाच्या सवस्ते? ती म्हणली महाराज दररोज सवस्ते, दर वर्षी मी सवस्ते घालीत असते. हा लय सवासनी राहते. मोठा देवीच्या 7 सवासनी, तुळजापूरच्या 7 सवासनी, येरमाळ्याच्या 7 सवासनी, येडोमाईच्या 7 सवासनी, अशा बऱ्याच सवासनी दरवर्षी जेव घालते. म्हणलं वा 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 चांगलं काम करता राव. तेवढंच एक दिवस निघतो बाहेर. असं नाही म्हटलो पण म्हणलं वा 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 लय भारी. पण म्हणलं तुमची सासूबाई दिसत नाही इथं. ती म्हणली ती काय तिकडं ती डंगरी गोठ्यात बसली. आता मला सांगा, तू 14 सवासनी नाही, 28 सवासनी नाही, अख्खं गाव जरी जीव घातलं तरी देव पावणार आहे का? देवाच्या पावायचा नाही रे मनी नाही भाव. म्हणे देव मला पाव. म्हणे नाही भाव. म्हणे देव मला पाव. देवाच्या पावायचा देव माझा भाजीपाला नाही रे. देव माझा भाजीपाला नाही रे.
महाराजांचा अधिकार साधा अधिकार नाही महाराज. त्या नामदेव महाराजांना देखील गर्व झाला. आणि तिळभर जरी होय अभिमान मिरू तो समान वाटे देवा. देवाला महाराज काही काहींना संपत्तीचा गर्व आहे, काही काहींना ताकदीचा गर्व आहे, काही काहींना जमिनीचा गर्व आहे, काही काहींना ज्ञानाचा गर्व आहे, काही काहींना कलेचा गर्व आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला गर्व झाला का तुमचा पापाचा घडा हो 100% भरला. त्याच्या व्याजा सगळं देव वसूल केल्याशिवाय राहत नाही. म्हणून असं जुने लोक म्हणतात, एक म्हण आहे, आलं तर माजू नये आणि गेलं तर लाजू नये. महाराज तिळभर जरी होय अभिमान मिरू तो समान. थोडा जरी अभिमान झाला, थोडा जरी गर्व झाला तर भगवान परमात्म्याला ते डोंगरासारखं वाटतं. म्हणून भगवान परमात्मा त्याला जमिनीवर किती करोडपतीचे रोडपती झाले आणि रोडपतीचे करोडपती झाले. म्हणून अभिमान होऊ द्यायचा नाही. मग नामदेव महाराज म्हणले, देव म्हणले नामदेव महाराज आपण लपाछपी खेळू. म्हणले खेळू ना मग काय हरकत आहे. म्हणले मी लपायचं तो शोधायचं, तो लपायचं मी शोधायचं. असा पंढरपूर पासून 30 किलोमीटर अंतरावर आरण भेंडी पर्यंत ही लपाछपीचा खेळ सुरू झाला. मग नामदेव आणि यांना दोघांच्या मध्ये कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज आणि मग यांचा लपाछपीचा खेळ सुरू झाला. आरण पर्यंत हे आले आणि आरण पर्यंत आल्यानंतर भगवंत म्हणले आता आपल्याला जरा मी पाणी पिऊन येतो. इथं एक माळा आहे म्हणले, माळ्याचा माळा आहे, त्याचं जरा पाणी पिऊन येतो. आणि मग भगवान परमात्मा सावता महाराजांकडे आले. सावता महाराजांचं काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. सावता महाराजांचं मस्त राम राम म्हणत काम चाललेलं होतं. राम राम म्हणत मस्त पैकी काम चाललेलं होतं. सावता महाराज मोठ हाकत होते आणि देव आले. देव आल्याबरोबर सावता महाराजांनी दर्शन घेतलं आणि सावता महाराजांना देव म्हटले, देवा सावता बाबा मला लई तहान लागली. अहो म्हणले देवा तुम्हाला तहान प्यावा पाणी. मग म्हटले पण मला लपायला जागा दे. काय माझ्या मागे ज्ञान आणि नाम लागले. सावता महाराज भक्ती, ज्ञान ज्ञानेश्वर महाराज आणि नाम नामदेव महाराज दोघ जण मागे लागलेत मला आणि मला लपायला जागा द्या असं म्हटल्यानंतर सावता महाराज म्हणले लपक होत्या वांग्याच्या फळात लपा लपा. आता लय हसवा आलं, तसं तुमचं चुकतच नाही. अरे रे 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 चाललो केलं काय अंदाज कुठं बोलले नाही. लपायचं ना तुम्हाला, ते वांग्याच्या फळात लपा ना. नाही नाही म्हणले वांग्याच्या फळात गेले पण देऊवर म्हणले एवढी जागा असते का. जरा मोठं म्हणले मग डिंगऱ्यात जा. डिंगऱ्या माहिती ना काम ऐकत नाही जीव नाही. डिंगऱ्या आपल्या खायच्या डिंगऱ्या आणि डिंगऱ्याच्या फळात गेले पण तरी देव एवढी वर. अहो सावता बाबा लई जागा लागते मला जरा मोठं काय म्हणजे केळीचा बाग लय मोठा आहे. केळीच्या बागात गेले पण ते भगवंत ते केळीच्या पर एवढी. अहो सावता बाबा इथं लपायला जागा नाही जरा मोठं. ते म्हणले मग तुम्ही एक काम करा उसात जा. उसात गेले तरी ते तुऱ्याच्या वर निघले होते. उसाला लागला होता तुरा. त्या तुऱ्याच्या वर भगवंत गेले आणि भगवंत म्हणला अरे सावता महाराज अहो इथं पण लपायला जागा नाही. म्हणजे मग आता लपायचा कुठं. देवा तुम्ही म्हणता तिथं लपा. सांगा तुम्ही कुठं लपायचं तुम्हाला. म्हणजे कुठं नाही मला तुमच्या हृदयात लपायचं. असं म्हटल्याबरोबर सावता महाराजांनी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. शेजारी पडलेला विळा घेतला, आपली छाती फाडली आणि देवाला सांगितलं देवा लपा. हृदय बंदी
पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर हरीला ज्ञानेश्वर महाराज आले आणि सावता महाराजांना विचारू लागले, हो सावता बाबा, अहो इकडे देव पाहिले का? देव पाहिले का? ते म्हणले हो पाहिले ना. कुठे? ते म्हणले कांदा, मुळा, भाजी ही सगळी माझी, विठाबाई माझी. नाही नाही म्हणले तसं नाही. अहो देव पाहिले का? म्हणलं पाहिले ना. लसूण, मिरची, कोथिंबिरी. अहो नाही, अहो देव देव म्हणले हा ना. ऊस, गाजर, रताळू. अहो येते. अहो खरं सांगा, अहो देवाला पाहिलं का? देव हे काय देव आहे का? अहो म्हणले मग देव कुठे आहे? देव तर देव देव नटला नानापरी देव नटला नानापरी देव नटला नानापरी देव नटला सगळीकडे देव आहे. मी सांगत असतो महाराज, आपण देवळामध्ये जातो आणि मूर्तीमध्ये देव पाहतो. खरं सांगा मला, जिवंत माणसामध्ये देव आहे की देवळामधल्या मूर्तीमध्ये देव आहे? जिवंत माणसामध्ये देव आहे की देवळामध्ये मूर्तीमध्ये देव आहे? ज्या माणसाला जिवंत माणसामध्ये मूर्ती देव दिसत नाही तोच माणूस जातो आणि मंदिरामध्ये मूर्तीमध्ये देव पाहतो. दिसेल अगोदर जिवंत माणसामध्ये देव पहा. जिवंत माणसामधला देव पाहिला तर मंदिरामध्ये जाऊन मूर्तीमध्ये देव पाहण्याची गरज नाही महाराज. तो मूर्तीतला देव येऊन आपल्याकडे नेऊन नांदेल. जिवंत माणसामध्ये देव आहे. सावता महाराज म्हणले आहे ना देव, सगळीकडे देव आहे. अहो तसं नाही सावता महाराज, खरं सांगा, ती काय झालं, देवाला तहान लागली होती तब ती पाणी प्यायला आले. ते म्हणले काय बोलता राव तुम्ही, देवाला कुठं तहान लागत असती का? देवाला कुठं तहान लागत असती का? तो सगळ्याची तहान भागितोय, त्याला तहान लागण्याचा काय प्रश्नच नाही. त्याला तहान नाही नाही म्हणले. पण सावता महाराज, अहो देवाला देव तुम्ही मला सांगा देव कुठे? म्हणले देव आहे भाऊ, प्रत्येकाच्या देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाळे शोधिसी मानवा राहुळी मंदिरी हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे. शेवटी नामदेव महाराज काकोळते आले, देवा नाही सापडत रे मला, नाही सापडत. देवा कुठे आहेत?
तुम्ही कुठे आहात, तुम्ही बाहेर या, मलाही तुमच्या वाचून जमत नाही. देवा बाहेर या, देवा बाहेर या. कुठे कुठे? शेवटी ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताचा शेला दिसला सावता महाराजांच्या पोटामध्ये, पोटाच्या बाहेर आलेला आणि शेलेला धरून बाहेर काढलाय. नामदेव महाराजांनी, देवा चुकलं का हो माझं, मला माफ करा, पण खरंच माझ्यापेक्षा सावता महाराजांची भक्ती खूप श्रेष्ठ आहे, म्हणून तर या गावाला धन्यता देतो, या कुळाला धन्यता देतो. ज्या ठिकाणी हे रक्त जन्माला आलंय त्या आरणगावला महाराजांनी धन्यता देतो. धन्यता दिली. धन्य ते आरण, रत्नाची ती खान, जन्मला निदान सावता तो सावता महाराज ज्या ठिकाणी जन्माला आले. म्हणून साधू संत ज्या ठिकाणी जन्माला येतात ती भूमी पवित्र करत असतात. साधू संत ज्या कुळात जन्माला येतात ते कुळ पवित्र करत असतात. जन्म घेती. सावता महाराजांनी जी भक्ती सांगितलेली आहे किती सोपी भक्ती हो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुमचे जे काम आहे. आणि परमार्थ, परमार्थ म्हणजे काय हो? कशाला म्हणायचं परमार्थ, कशाला म्हणायचं परमार्थ? अहो भगवंताने प्रत्येकाला दिलेलं जे काही कर्म आहे ते कर्म तो व्यक्ती किती प्रामाणिकपणे पार करतोय, ते प्रामाणिकपणे तो कर्म करतोय. ज्याला त्याला ज्याचं त्याचं कर्म दिलेलं आहे, कर्मामध्ये ज्याला देव दिसला आणि प्रामाणिकपणे ज्याने कर्म केलं त्याचा खरा परमार्थ झाला. एखादा शिक्षक असेल आणि तो शिकवण्याचं काम मुलाला करत आहे, पण 15 दिवस शाळेला कुलूप ठोकलं आणि ज्ञानोबा तुकाराम दिंडीला निघाला नाही. त्याचं कर्म आहे मुलांना शिकवणं. हे कर्म किती प्रामाणिकपणे काम करतोय. आपण शेतकरी आहोत, मजूर असेल तर मालकाच्या मालकाच्या घरी किती प्रामाणिकपणे काम करायचंय. जर प्रामाणिकपणे काम करणं हे त्या मजुराचं कर्म आहे आणि त्यातच त्याचा भगवंत आहे. किती सोपी भक्ती पण आपण करत नाही महाराज. कामामध्ये काम, काही म्हणा राम, काम करताना राम राम म्हणायला साधारण तुमच्या अंदाजे ढोबळ मानाने किती खर्च येईल बरं? 4-2 कोटी, 4-2 लाख, 4-2 हजार, 200-400, 200 रुपये. पैसा न लागे, रुपया न लागे,
खेती करो हरि राम खेती करो हरि राम खेती करो हरि राम की खेती करो हरि नाम खेती करो हरि नाम की पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी ना. अहो, एकही रुपया खर्च येत नाही, पण तरीही आपण नामस्मरण करत नाही. काम करताना वेगवेगळे काम करतो ना आपण. धुणं धुताना राम राम म्हणायचं, भाकरी करताना राम राम म्हणायचं. काय हरकत आहे महाराज? कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही कामामध्ये काम काही म्हणा राम राम. भाकरी करता का तुम्ही महिला भगिनी? नाही. पुरुष मंडळी तुम्ही भाकरी करता? अहो इकडे आता त्या हाच म्हणला, त्याच्यामुळे मला वाटलं राम महाराज इकडे पुरुष करते का काय बा. भाकरी करता का तुम्ही? भाकरी गव्हाच्या पिठाच्या? आता बोलतोच मी. अरे भाकरी करता का? कीर्तनामध्ये बोलत जाता. कीर्तनामध्ये दलिद्रावणी बसायचं नाही. हा, कीर्तनामध्ये दलिद्रावणी बसला का बाबाला वाटतं त्याच्या मोतीला आलाय तो. बोलत जायचं, जरा हसत जायचं. माणसाने मस्त फ्रेश बसलं पाहिजे नाही का? फ्रेश बसलं पाहिजे, जरा हसलं पाहिजे, चेहरा फ्रेश ठेवला पाहिजे. काही काही नाही चालू. जरा फ्रेश बसलं पाहिजे. कसं असतं, जी माणसं बोलत असतात, जी माणसं फ्रेश बसत असतात, जी माणसं हसत असतात, ती माणसं मोकळ्या मनाची असतात. जी बोलत नाही, त्यांच्याकडे चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर गावऱ्या फुटल्यासारखं वाटतं, ती माणसं हातल्या गाठीची असतात. या माणसापासून सावध राहायचं, लय धोके बाजू. आता बोलत जायचं. तुम्ही भाकरी करता ना? कशा करता भाकरी? ज्वारीच्या पिठाच्या किंवा बाजरीच्या पिठाच्या अशा तुम्ही भाकरी करता. मग ज्या वेळेस अशा भाकरी करता, त्यावेळेस भाकरी करताना विठ्ठल 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 म्हणलं तर जमन का? नाही. समजा तुम्ही असं विठ्ठल विठ्ठल म्हणू बघा. समजा तुम्ही नाही करणार, पण समजा काय हरकत आहे. समजा असं विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्ही भाकरी केली. आता भाकरीच केलीच बुवा, आणि ती भाकर तुमच्या नवऱ्याने खाल्ली तर काय होईल बरं? आळी पिळी देतो, पोट दुखून देतो, वांट्या नाही नाही महाराज. आपण विठ्ठल विठ्ठल म्हणून केलेली भाकर जर आपल्या नवऱ्याने खाल्ली तर मला नाही वाटत आयुष्यभर तो कधी तुम्हाला काही बोलत. किती प्रेमाने राहतात महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून केलेली भाकर त्याने खाल्ली, पण ती येतं दमून तिकडे तिथं पेट्रोल संपल्याला चेक सुटलेली, घामाने त्याचं सगळं बनेल भरलेलं, पार सगळा घाम गळत गाडीत, आणि ते दारात बसलं ही भाकरी करते. दुसरी असती तर हा, जे घरी म्हणलं तेच म्हणायचंय. मी होते म्हणून. दुसरी असती तर सगळं कीर्तन झालं, मला सगळ्याचं दर्शन घ्यायचं. भाकरी करताना तुम्ही आता मला सांगा, भाकरी करता कशात करता भाकरी? काठवती पराठी? आता कशाच्या परत? आता काठवती कशाच्या? आता पराठी. पहिल्या काळामध्ये काठवती होत्या. या ज्या नऊवारी साडीवाल्या ज्या महिला आहेत ना, म्हाताऱ्या यांच्या काळामध्ये काय होतं? काठवती होत्या. आणि त्या काठवतीला कानं होते. कशासाठी? कीर्तन ऐकायला? नाही. पायचे अंगठे त्याच्यावर त्या कानावर ठेवायचे, आणि मग बाईनी पीठ मळायचं. आता काठवती राहिल्या नाही, आता आल्या पराठी. आता खरं सांगा, तुम्हाला माई शपथ, खरं सांगा, तुम्ही अंगठे कुठं देता? अंगठे कुठं देता? तुम्ही करता का काय घरी? त्यांना विचारते, तुम्ही अंगठे कुठं देता? पराठी. आणि तुमच्या अंगठ्याची माती पिठा, आणि तुमची माती दररोज खोमखोमता आम्ही मातीत घेतो.
महाराज तुम्ही परतीत करता आता हे खरं आहे तुम्ही एकीकडे बघा आता मला शिव्या द्या मला शिव्या दिले तर मग जाताना तुम्हाला बहुतेक तुम्ही घरी नाही जायचे महाराज हे बरं आहे आता ते अजून तरी खेड्यामध्ये बरं आहे महाराज शहरामध्ये लईच अवघड जात आहे राम महाराज तिकडे कार्यक्रमाला गेलो शिक्रापूर भागात आणि ती बाई जेवायला गेलो ती बाई किचन ओटीवरच पीठ पडली मावशी मावशी ते किचन ओटीवर म्हणजे महाराज तुम्ही खेड्यातले येडेत अहो शहरामध्ये आता असंच निघलंय अहो म्हणले पण आमची इकडे काठवती परती ती माती तरी खायला भेटत होती परती नाही किचन वॉटर ती म्हणली महाराज तुम्ही खेड्यातली येडी ती परतीपेक्षा किचन वॉटर नाही मग वस्तू आता काय पळतानी चप्पल घालून चप्पल घालून अहो मावशी चप्पल घालून पुढे स्वयंपाक करते का ती म्हणली महाराज तुम्ही खेड्यातली येडे शहरामध्ये चप्पल घालूनच स्वयंपाक करते आता भूक लागली आता कर बाबा काय मग किचन मध्ये स्वयंपाक झाला आणि आता मस्त वकारी यायला लागली जेवण भूक लागली तशी भूक लागली म्हणलं मावशी आणा लवकर मग मावशीने आणलं वाढायला आल्या मावशी तर मावशी दुसरी चप्पल घालून आली आता मला काय वाटलं मावशीला की बाथरूमला गेलं बाथरूमची चप्पल आली का मावशी मावशी ती चप्पल अहो चप्पल घालून आला तुम्ही वाढायला ती म्हणली तुम्ही येडे आहेत महाराज अहो ही वाढायची चप्पल आहे वाढायची वाढायची चप्पल आहे वाढ बाबा म्हणलं मग आता पुढची म्हणावा आमची मागची बोलावा खाऊ दोघं पण भाकरी करताना तुम्ही पण भाकरी करताना फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय महाराज फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे तशी सावता महाराजांनी भक्ती केली अशी भक्ती आपल्याला करायची कामच करायचंय काम सोडून बोंबलत वांबलत हिंडायचं नाही काम सोडून कुठंच वेगळं काही परमार्थ करण्याची गरज नाही ठाईचं पैसोनी करायचं चित्त आवडी आनंद आला बाबा नामाचे कीर्तन साधारण सोपे कलियुगामध्ये करावे कीर्तन तिने नारायण देईल भीती महाराज या ठिकाणी कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितलेलं आहे तसा जर त्रेतायुगातला सत्ययुगाचा विचार जर केला तर योग यागाला महत्व होतं योगाने भगवान परमात्मा भेटत होता यागाने भगवान परमात्मा भेटत होता यत्न केल्यानंतर भगवान परमात्मा भेटत होता पण कलियुगामध्ये माऊली म्हणतात योगाची आवाता जे निघाले गा सुबता दया दुःखाचा जीवाता भागा आला हरिपटामध्ये माऊली म्हणतात कलियुगामध्ये भजनाला
महत्व दिलंय, तसं सावता महाराजांनी भंडाला महत्व दिलं. म्हणून सावता महाराजांना देवाकडे जाण्याची गरज पडली नाही, देवच सावता महाराजांकडे आले. बरं, नुसते आले का? नुसते आले नाही, हृदयामध्ये, हो थेट हृदयामध्ये गेले. म्हणून सावता महाराजांचं प्रेम निर्माण झालं. सावता महाराज एवढे प्रेमळ होते, एवढे प्रेमळ होते. ते किती प्रेमळ, ऐका महाराज, सावता महाराजांची छोटीशी मुलगी होती. सावता महाराजांच्या मुलीचं नाव होतं नागू. सावता महाराज कुणाचा अवतार आहे सांगाल का मला इथं कोण? सावता महाराज हा कुणाचा अवतार? सावता महाराज किती पुण्यतिथी आपली, पुरेत बाबा वाट लावली. सावता महाराज हा जनकाचा अवतार, जनकावतार सावता. सावता महाराज हा जनकाचा अवतार आहे. आणि जनकाला सीता कुठे सापडली होती? हो, जमिनीत जमिनीत. म्हणून सावता महाराज आणखी सीता शोधत होते. हा, या मळ्यामध्ये शेती करताना आणखी एखादी सीता सापडेल का? सावता महाराजांची छोटीशी मुलगी, तिचं नाव नागू होत. नागू म्हटली बाबाला, बाबा त्या भगवंताला दर्शनासाठी, त्या भगवंताच्या दर्शनासाठी सगळे वारकरी जातात, आपण पण जाऊ ना. सावता महाराज म्हटले अरे गेलो असतो, पण मळ्यामध्ये खूप काम पडलंय आणि काम जर झालं नाही तर मळ्यामध्ये तण येईल आणि तण झालं तर पीक येणार नाही आणि पीक आलं नाही तर भगवान परमात्म्याला आपण काय सांगणार? भगवान परमात्म्याचा हा मळा आहे, त्या विठ्ठलाचा हा मळा आहे, त्या पांडुरंगाचा मळा आहे. मग बाबा त्या पांडुरंगाला बोला ना आपल्या मळ्यामध्ये. अगं नागू येईल ना, भगवंत येईल, त्याला ज्या वेळेस यायचे त्यावेळेस तू येईल. काय प्रेम आहे सावता महाराजांचं. ऐका सावता महाराजांचं प्रेम. नागू म्हटली मग एक काम करू ना आपण, मी आपल्या देवाच्या मळ्यातले फळ देवाला नेऊन देऊ का? अगं बाई नको, तू छोटी आहेस, पंढरपूर मध्ये खूप गर्दी असते
आणि गर्दी असल्यामुळे तुला जमणार नाही, तू नको जाऊ. हट्टाला पिटली नागू, नाही मी जाणार आहे, नाही मी जाणार आहे. शेवटी नावीला झाला सावता महाराज म्हटले जा, पण जरा जपून जा. वारकरी ओळखीचे वारकरी असतील त्यांच्या बरोबर तू जा. मग शेजारच्या गावातले जवळचे वारकरी चाललेले होते, त्या वारकऱ्यांजवळ नागू गेली. नागूच्या डोक्यावर पाटी आहे, त्या पाटीमध्ये सगळे फळं घेतलेले आहेत. बाकीच्या सगळ्यांच्या डोक्यावर गठुडे कपड्याची आणि नागूच्या डोक्यावर फळं आहेत. नागूला वारकऱ्यांनी विचारलं, हे कुठं चालली गे फळं घेऊन, विकायला का? नाही नाही, अहो त्या भगवंताला द्यायचे, त्याच्याच मळ्यातले फळ आहेत. कोणत्या भगवंताला? अहो देवाला, विठ्ठलाला, पांडुरंगाला फळं घेऊन चालले, त्यांच्या मळ्यातले. कुणाची ग तू? म्हटली सावता महाराजांची. अरे त्या सावत्याची का तू? सावत्याची जो कधी पंढरपूरला गेला नाही, इथं सांगतोय देव, लोकांना सांगतोय इथं नामस्मरण करा, इथं भजन करा, देव इथं येईल आणि तुमच्या कर्मामध्ये देव पहा. असा कुठं भोजो असतो का? अरे तूही वाऱ्या करत नाही आणि आता तू वारीला निघाली काय? सरसरक बाजूला. वारकऱ्यांचे हे बोलणे ऐकून नागू म्हटले, अहो त्यांना नाही वेळू, पण मी आता वारीला येणार आहे, बाजूला सरक असं म्हटले. आणि वारकऱ्यांनी नागूची पाटी टाकून दिली. नुसती टाकली नाही तर वारकऱ्यांनी ते सगळे फळ जे देवापर्यंत जाणार होते, हे सगळे फळ त्या वारकऱ्यांनी तुडवले. नागू म्हणू लागले, अरे तुम्ही वारकरीत ना, तुम्ही देवाच्या दर्शनाला चाललात ना. अरे अशा लेकराचं म्हणणं तुम्हाला कळत नाही, लेकराचा जीव तुम्हाला कळत नाही, तुम्हाला देव कसा बोलवतो असं म्हटल्यानंतर वारकऱ्यांना राग आला. वारकऱ्यांनी जोरात नागूला लोटलं. नागू खाली पडली आणि नागूचा कोपर फुटला, नागूचा जीव तळमळला. नागू म्हणू लागले, अरे वारकऱ्यांनो, तुम्ही खरंच वारकरी आहेत का? अरे वारकरी जर असताल तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी दया असते, कुठेतरी माया असते. तुम्ही वारकरी नाहीत, दया माया तुमच्यामध्ये नाही. जर एखाद्या छोट्याशा मुलीच्या अंतःकरणातली भावना तुम्हाला समजत नसेल, तिच्या हृदयामधला तुम्हाला देव दिसत नसेल, तर पंढरपूरला कशाला जाताय? पंढरपूर मध्ये गेले तरी तुम्हाला देव दिसणार नाही. वारकरी पुढे गेले आणि नागू रडायला लागली. नागूचं डोकर फुटलंय. देवा काय आम्ही केलं रे? अरे रात्रंदिवस तुझा मळा फुलवतोय आम्ही. माझे बाबा रात्रंदिवस तुझी सेवा करतात. कांदा पोळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणतात. अरे तुझा मळा एवढा आनंदाने माझे बाबा फुलवतात. त्यांची मुलगी आहे मी. का मला दुःख दिलं रे देवा? का मला दुःख दिलंय? पण देवा लक्षात ठेव, नाही जाणार मी घरी. जोपर्यंत तू येत नाही देवा, तोपर्यंत मी घरी जाणार नाही. नागू बांधावर बसली. नागूच्या डोळ्यातून धारा चालल्यात. नागू डसा डसा रडू लागली. इकडे वारकरी आले आणि वारकरी आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि रावळामध्ये गेले. रावळामध्ये गेले तर पुढे नजर गेली तर विटेवर पांडुरंग नाही. सगळ्या वारकऱ्यांची बोबाटा झाला. पांडुरंग मंदिरामध्ये देव नाही, देव नाही. देवाचा शोध सुरू केला, पण देव काय सापडत नाही. मग नामदेव महाराजांकडे सगळे वारकरी गेले आणि नामदेव महाराजांना म्हटले, देवा नामदेवा, अहो तुम्हाला कीर्तन करावं लागेल. कारण नामदेवाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता. म्हणून नामदेव महाराज ज्यांनी कीर्तन सुरू केलं, रामकृष्ण हरी भजन झालं, रूप झालं, चाल झाली, अभंग झाले. 1 तास कीर्तन झालं, देव आले नाही. 2 तास कीर्तन झालं, देव आले नाही. 3 तास कीर्तन झालं, देव आले नाही. महाराज चरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, नामदेव महाराजांचं 6 तास कीर्तन झालं, पण देव मात्र नामदेव महाराजांच्या कीर्तनात आले नाही. हे पहिलं आणि शेवटचं नामदेव महाराजांचं कीर्तन होतं की ज्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा आले नाही. कुठे गेले असतील भगवंत? का आले नाही? 6 तासानंतर कीर्तन बंद केलं आणि देवाचा शोध सुरू केला. मग कळलं की वारकऱ्यांनी एका आरण मधल्या एका छोट्याशा मुलीला पाडून दिलं. तिचा डोकर फोडलेला आहे आणि त्या मुलीने तळतळून म्हटलेले आहे की तुम्हाला देव दिसणार नाही.
इकडे महाराज नागू जवळ नागू रडून 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 थकली, घरी गेली नाही, त्याच बांधावर थांबली. आता गुडघ्यात मुंडका घालून नागू ढसा ढसा रडती आणि देव आले आणि देव म्हणतात, नागू ए नागू, अगं उठ ना, मी आलोय, उठ ना नागू. नागू अगं मी आलोय, कुणी पण असेल मला यायचं नाही. कोण आहे तुम्ही? अगं देव आलोय, मी देव आलोय. अरे देव आहे, मी आलोय तुझ्याकडे. नागूनी वर पाहिलं, नागूनी घट्ट मिठी मारली. देवा, अहो देव तुम्ही खरंच आलात? देवा मला विश्वास बसत नाही हो, तुम्ही खरंच आलात? हा अगं नागू मी आलोय. लागलं का रे तुला? तुला लागलं? ते वारकरी तुला लय बोलले ना, वारकऱ्यांनी लुटून दिला ना, तुझा डोपर फुटला ना. अहो देवाने नागूचे अश्रू पुसावेत, प्रेमाचे आगार. नागूने देवाने नागूचे डोळे पुसावेत आणि देवाने आपला शालू घ्यावा, देवाने आपला शालू फाडावा आणि नागूचा कोपर फुटलेला देवाने बांधावा. महाराज काय त्या सावता महाराजांची भक्ती असेल, महाराज काय त्या मुलीची छोटीशी भक्ती असेल. अरे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. त्याला काही नाही लागत माझ्या भगवंताला. तुमचं सोनं नको, तुमचं नाणं नको, तुमचा बंगला गाडी काही नको. त्या भगवंताला फक्त प्रेम लागतं, फक्त प्रेम. आता नागूने असावं तेव्हा तुम्ही आलात, मला खूप आनंद झालाय. चला आता मी तुम्हाला माझा आपला मळा दाखवते. तुमचा मळा आम्ही किती चांगला फुलवलाय. बाबा दररोज मोठ धरतात, मोठ नाडा विहीर दोरी, दररोज मोठ धरतात आणि सगळ्या तुमच्या झाडांना पाणी देतात. तुमचा बाग किती फुलवला हे पहा. आता नागू पुढे आणि देव पाठीमागे आहेत. नागूने देवाचं बोट धरलंय आणि नागू मळा फिरून पाहते. काय प्रसंग असेल महाराज. साक्षात भगवान परमात्म्याने विटेवर उभं असताना यावं आणि एका भक्तासाठी. हो महाराज, लावी तैसी लागे प्रीत. हो ज्याला ज्या पद्धतीनं प्रेम करतो ना आपण, त्या पद्धतीनं भगवान परमात्मा आपल्यावर प्रेम करत असतो. मग सावता महाराजांच्या वडाच्या झाडावर जावं आणि वडाच्या झाडाच्या खाली पारुंब्याचा झोका केलेला होता. नागूने झोक्यावर बसावं, भगवान परमात्म्याने नागूला झोका द्यावा. महाराज काय गोड आहे महाराज, काय गोड आहे. काय भक्ती असेल त्या नागूची, काय पुण्य असेल त्या नागूची. देवाने झोका द्यावा आणि देवाने म्हणावं, नागू आता मी थकलो गो, मला लय भूक लागली. नागू म्हटली तुम्ही बसा, या ठिकाणी बसा, मी लगेच फळं गोळा करून असते. सगळे नागूने फळं गोळा करून आणावे आणि आता एक एक फळ नागूने तोडावं आणि देवाला खाऊ घालावं. महाराज खातो होतो, खातो. कोण कहते भगवान खाते नहीं, सावता के नागू के जैसे तुम खिलाते नहीं. देवाने म्हणावं, देवा आता माझं पोट भरलं, नागू तू मला खाऊ घातलं ना, आता मला पोट भरलं, आता मला झोपायचंय. कोण कहते हैं भगवान सोते नहीं रे, मेरे नागू के जैसे तुम सुलाते नहीं रे. नागूनी मांडी करावी आणि देवाने आपलं डोकं नागूच्या मांडीवर ठेवावं आणि नागूने एवढ्या एवढ्या हाताने देवाला थापटावं आणि देवाने झोपावं. महाराज यापेक्षा थोर, यापेक्षा काय प्रेमा पाहिजे महाराज. प्रेमाचे सावता सागर, प्रेमाचे आगर, दरीला अवतार. माळ्या घरी महाराज एवढं प्रेम, महाराज एवढं प्रेम. आणि मग सगळ्या वारकऱ्यांनी यावं आणि सगळ्या वारकऱ्यांनी पाहावं. छोटीशी नागू बसलेली आहे आणि देव झोपलेले आहेत आणि नागू देवाला थपते ती
हे पाहिल्यानंतर नामदेव महाराज धन्यता देतात. बाबा खरंच तुझ्या ज्यांनी हे रत्न तयार केलंय, ज्यांच्या पोटी हे रत्न आलंय, खरंच ते आई वडील किती श्रेष्ठ असतील. धन्यताची माता धन्यताचा पिता, धन्यताची माता धन्यताचा पिता, हात आणले का? राहिले घरीच. लावता विसरले नाही ना, आणले ना. मग सगळ्यांनी कसं नंबरी हात आणि टाळी वाजव, मुखानं भजन करावं नाही. मस्त भजन करावे. ठोपार टायमिंग इज मनी, मनी इज टायमिंग. म्हणून मी सांगत होतो, मी उपाशी राहतो पण तुम्ही सुरू करा. वेळेला महत्व, जो व्यक्ती वेळेला महत्व देतो त्याचं जीवन सफल आहे. जो वेळेची ज्याला किंमत कळाली नाही त्याला जीवनाची किंमत कळत नाही. मी बरोबर एवढा धावपळत आलो महाराज, तुम्हाला खरं सांगू का, नाराजाच्या गादीवर खोटं बोलत नाही. याच्या पाठीमागे होतो आम्ही, धामणगावच्या पाठीमागे होतो. आमच्या महाराजांना म्हणलं तुम्ही थांबा बरं गाडी. त्यांना माग बसले, मी गाडी चालायला बसलो आणि एवढं मुंगट आलो, यांनी डोळे दाखवून घेतले होते. ते महाराज म्हणले, महाराज घरी लेकरं बाळे कोण करून सांगू का? खरंच बरं का, अजिबात खोटं बोलत नाही, हे खरं आहे. पण आम्ही वेळेला एकदम बंधनाला पाळणारा माणसाने वेळ सांभाळले पाहिजे. तर तेच आहे ना. तर मग लोक कबर श्रद्धांजली द्यायची असेल, लोक शिवे देतात का? लोक श्रद्धांजली वाल्याला माहितच नाही, पण लोक शिवे देतात. एका दिवशी समाजात जाऊन बघा, ते लग्नात आशीर्वाद देताना सुद्धा लोक शिवे देतात. लोक म्हणजे त्यांना काही कधी भेटत आहे की नाही, काय तरी. अहो याच्या भेना महाराजांना बोलायचंच बंद केलं काही नाही. म्हणून वेळेचं बंधन आहे. बरोबर 9 मी म्हटलं परत 1 तास करायचं. अतिशय गोड. आणि सगळ्यात महत्वाचं, आमचे सगळे गुरुबंधू आहे. राम महाराज, देवरे महाराज, आम्ही सगळे आमची पूर्वीची थोडी छोटी ओळख आहे. पण ते कोणीच नाही. ते म्हणजे नाही नाही तुम्ही अजून मोठे नाही झाले. व्यवस्थित मस्त पैकी
खूप आनंद वाटला. कसं असतं, माणसं थोडेच असावेत. आता तुम्ही काही लई नाही, आष्टीमध्ये एवढी नाही, एका गल्लीत सुद्धा एवढी नाही, याच्यापेक्षा लई जास्त आहेत. पण सगळे आहेत ते सगळे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मी तुम्हाला झोप येऊ देत नाही. आपल्या कीर्तनामध्ये टायमिंग कळत नाही लोकांना, आणि झोपायचा तर विषयच नाही. पण आजचा विषय सगळा कसा आहे, अभंग महत्वाचा आहे. नामदेव महाराजांचं चरित्र, तू सावकार महाराजांचं चरित्र, बाकीचं तर आपण सगळं रोज ऐकतोय, पण हे चरित्र याच निमित्ताने सांगतात, ऐकायला आपल्याला भेटतं. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योगाला आमचे टोमटमळे भाऊ यांनी मला या ठिकाणी बोलवण्याची म्हणजे बोलवलं, त्याबद्दल त्याचे आभार मानतो. या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचं दर्शन झालं, सगळ्यांचे आभार मानतो. संस्कृती एकदम गोड आहे, तुम्ही सगळे टवटवीत आहात, एकदम सगळे मला प्रतिसाद देत होते, म्हणून असं आहे. आणि माझं वैयक्तिक माझं असं आहे, कार्यक्रमाला 2 लोक असू द्या ना तर 2 लाख लोक असू द्या, मला काही काही करायचं नाही. बीबीच्या डेटापासून ही बीबी त्याची कटली पाहिजे. काही काही करायचं नाही, कुचारपणा अजिबात करायचा नाही. मी घाम येऊन देतो मला, किती घामार म्हणत सुद्धा नाही, फॅन लावा. लोकांना कळलं पाहिजे ना आपला घामाचा पैसा आहे. कोणी म्हणाल, मस्त आनंदात सगळ्यांची भेट झाली, खूप आनंद वाटला.
अतिशय गोड सुंदर. खर तर महाराज सध्या काय झालं, दिंडीमध्ये वाटाणे आणि पंढरपूरमध्ये म्हणजे जवळजवळ माझे झाले 15-16 कीर्तन. आणि ते दिंडीची सिस्टीम म्हणजे सिस्टीमच असते. आता आपली चांगली होती, पण आता बाकीच्या पडामध्ये एकादशीच्या दिवशी 4 कीर्तन केले एकाच दिवशी वेगवेगळ्या फळावर. पण ते धावपळीची कीर्तन, पण ते आवाज परत ते एक कटी 100 कीर्तन चालले साईडनी, लय मोठ्याने आडावं लागला. तिथून आलो आणि कथा सुरू होती लगेच त्याच दिवसापासून पौर्णिमेपर्यंत. आणि पौर्णिमेपासून लगेच परत सावता महाराजांचा हा उत्सव चालू झालाय. त्याचे दररोज कीर्तन असल्यामुळे थोडासा घशाचा झाला प्रॉब्लेम झालाय, थोडस जय